जय पवार, लोकमंगल हायस्कूल नागेवाडी शाळेची विद्यार्थिनी। मी तुमच्या समोर गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी हा विचार व्यक्त करत आहे। कोणत्या तरी कवीने म्हटलं आहे, बंदूक रक्षकांची बनवेल भक्षाम्मा, बंदूक रक्षकांची बनवेल भक्षाम्मा, झोपेल भयमुक्तीची एकही रात नाही, झोपेल भयमुक्तीची एकही रात नाही, माझाच देश आता माझ्यात राहत नाही, माझाच देश आता माझ्यात राहत नाही। किडे मुंग्या पशु पक्षी रानेवने झाडाझुडपांच्या पसाऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा थोडासा तर्क मेंदू आणि 2 हात व 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस। ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो माणूस। जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाले तर अंगठा या 4 बोटांपासून वेगळा झाला तरी त्याच्या जीवावर कर्तृत्वाचा डोलारा उभा केला। अशी ही सर्वोत्तम निसर्गाची निर्मिती म्हणजे माणूस। माकडाची शेपटी गेली, तो 2 पायावर उभा राहिला, चालू लागला। त्याच्या बुद्धीची हाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला, त्याच्या बुद्धीची खेप एवढी की तो मंगळावर पोहोचला। त्यानं समुद्र काबीज केला, त्यानं नद्या अडवल्या, त्यानं जंगलं ताब्यात घेतली। जशी त्यानं जंगलं ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवाई संपली। त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं, पण मनात एक संकुचित डबके तयार झाले। एका बाजूला त्यानं ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या, दुसऱ्या बाजूला त्यानं त्याच्या मनाच्या संवेदनालाच ग्रहण लागलं। सोपे करून सांगायचे झाले तर माणूस माणसापासून दूर गेला, अस्मितेपासून दूर गेला। संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी आपण घासातला घास काढून वाटीभर भाजीत शेजाऱ्याच्या घरच्या घरी नेऊन देणारी पिढी आता थकली आहे। रोज सकाळी आपण मसाले भात चपाती कचराकुंडीत टाकताना फुटपाथवर एखाद्या मुलाला त्याची गरज असेल असे आपल्याला वाटते, तेव्हा आपल्यातला माणूस हरवलाय। तेव्हा मंगेश पाडगावकर म्हणतात, या झोपड्यात आली वाहून सारी गटारे, या झोपड्यात आली वाहून सारी गटारे, चिखलात हुंक्याच्या माणूस शोधते मी, चिखलात हुंक्याच्या माणूस शोधते मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधते मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी। कोणतंही वर्तमानपत्र काढा, कोणतंही न्यूज चॅनल लावा, तिथेही तुम्हाला खूप गर्दी दिसेल। प्रत्येक गर्दी दिसेल ती माणसांची थंड गर्दी आहे। आया बहिणीची आबरू लुटताना एखादा दुर्दैवी अपघात होतो तेव्हा तिथेही गर्दी असते, ती गर्दी धुंदीत असते। एखादा भूकंप होतो, महापूर येतो, ढिगाऱ्याखाली हाडामासांची माणसं गाडली जातात तेव्हा गर्दीतला कोणीतरी समोर येऊन म्हणतो, भाषण करीत असतो। गर्दीतलाच प्रेताच्या अंगावर दागिने ओरबडण्यात मग्न असतो। गर्दी कोठे नाही, रेशनच्या दुकानात गर्दी, हॉस्पिटल भोवती गर्दी, रेल्वेमध्ये गर्दी, बसमध्ये गर्दी, पण आसपास माणसं उपाशी आहेत, लेकरं शाळेत उपाशी आहेत असं आपल्याला वाटते, तेव्हा आपल्यातला माणूस हरवलाय। शेजाऱ्याच्या फ्लॅटमध्ये आजोबा औषधविना एकटेच बसले आहेत असे आपल्याला बघायला आजच्या गर्दीला वेळ नाही हो। आज मातीच्या भिंतींना सिमेंटचा गिलावा, पण मात्र माणुसकीचा ओलावा। पापुत्रे उडावे तसा उडून गेला, माणसं मनानं जवळ आली, पण मनानं तेवढीच दुरावली गेली। सोपे करून सांगायचे झाले तर माणूस माणसापासून दूर गेला, अस्मितेपासून दूर गेला। निसर्गाचा इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही स्वार्थी असतो आणि त्यानं ते असावंही, पण आपलं भागल्यानंतर उरलेलं इतरांना देण्याची दानत माणूस सोडून सगळ्या प्राण्यात आहे। जंगलाचा राजा सिंह देखील आपले पोट भरल्यावर उरलेली शिकार इतर प्राण्यांसाठी ठेवून जातो। मुळात गर्दीत माणसाचा हव्यास, माणसाचं कारण। तेव्हा बहिणाबाई म्हणतात, माणसा कधी होशी ना माणूस, माणसा कधी होशी ना माणूस, लोभा पायी झाला माणसाचा कानूस, लोभा पायी झाला माणसाचा कानूस। माणसाला या भयान गर्दीत शोधावंच लागेल आणि त्या माणसाची सुरुवात आपल्या स्वतःच्या अंतःकरणापासून करावी लागेल। जो मी गर्दीतला फक्त भारतीय आई अशी ओळख देईल, तिथे सापडेल आम्हाला माणुसकी, सापडेल आम्हाला माणुसकी। झाडे विनाकारण तोडताना झाडांमधला झाडांच्या लेकरासारखा आम्हाला सांभाळतो व या मातीत हिंदू मुस्लिम बौद्ध
हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे शब्द काढले जातील तेव्हा इथे उगवेल माणुसकी. कारण या व्यासपीठावर पुन्हा कधीच हा विषय मांडण्याची गरज भासणार नाही. कारण पुन्हा कधीच जेव्हा गर्दीत माणूस असेल तेव्हा माणसांची माणुसकी. शेवटी नामदेव प्रसाद म्हणतात, चंद्र सूर्य फिके पडतील सचेत कार्य करा. चंद्र सूर्य फिके पडतील सचेत कार्य करा. एक तीळ सर्वांनी वाटून खावा. एक तीळ सर्वांनी वाटून खावा. माणसाचे सुख तर असावे. माणसाचे सुख तर असावे. माणसाचे गाणे गावे माणसाने. माणसाचे गाणे गावे माणसाने. धन्यवाद. युट्यूब लिंक काय केले, फॉरवर्ड केले. आता तिने सांगितलं का नाही, माणसाचं माकडाची सुरुवात झाली आणि माणूस झाला आणि हळूहळू याला किती वर्ष झाली माहिती आहे तुम्हाला? हा प्रवास 12,000 वर्षाचा आहे. किती? 12,000 वर्षाचा. संदीप वासलेकरांची युट्यूबवर आता एक मुलाखत आहे, ती प्रत्येक विद्यार्थ्यांनी मुद्दाम बघा आणि त्याच्यावर आपण 15 दिवसांनी काय करणार आहोत, मुलांना बोलायला लावणार आहोत. त्यांनी काय सांगितलंय सगळ्यात शेवटला, परंतु आता जग अशा उंबरठ्यावर उभं आहे की 12,000 वर्ष आपल्याला ही जी सगळी माणूस विकसित व्हायला मिळाली, ते एकाच वेळेस 12 तासात जग काय होईल, सगळं संपून जाईल. 12 तासात. किती तासात? कारण प्रत्येक राष्ट्रामध्ये धर्म वाढलाय, राष्ट्रवाद वाढलाय. प्रत्येक राष्ट्राला असं वाटतं की माझंच राष्ट्र श्रेष्ठ आणि माणसाचा कोणी विचार करायला तयार नाही. जर देशात जर चुकून महायुद्ध झालं तर 12 तासात जग काय होईल, संपून जाईल. तर त्यात एक उदाहरण असं दिलं, मगाशी मी जसं सांगितलं AIचं आर्टिफिशियलचं जे दिलं, म्हणजे समजा क्षेपणास्त्र अमेरिकेने समजा सोडलं, कुणावर सोडलं, रशियावर सोडलं, तर ते सोडल्यानंतर ह्याच्यामुळं त्या क्षेपणास्त्राला असं वाटलं की नाही इथं नाही पडायचं, आपल्याला दुसरीकडे जायचंय, तर ते तिथनं जाईल की दुसरीकडे जाईल, कारण भारतात येऊन पडू शकतो. इतका धोका या नवीन सगळ्या शोधामुळे निर्माण झालेला आहे. तर तुम्ही ते मुद्दाम संदीप वासलेकरांचं ते ऐकल्यावर काय होईल, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल. जो पण जगामध्ये सगळे समजदारपणाने वागणार नाहीत, तो पण सगळ्यांना आता भीती निर्माण झालेली आहे. तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे, म्हणजे आपण काय होऊ, जबाबदारीने वागू. धन्यवाद. माझे नाव रोहिणी कृष्ण सावंत. माझ्या कथेचं नाव आहे आईचे उपकार. एकदा काय होतं तर एक मुलगा स्वामी विवेकानंदांना भेटायला जातो व तो त्यांना विचारतो की जगामध्ये आई आणि वडील तितकेच महत्वाचे, पण आईचेच ऋण फेडता येत नाहीत, आईचेच उपकार फेडता येत नाहीत, असं लोक का म्हणतात? ह्यावर स्वामीजी म्हणतात की तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्कीच देतो, पण त्याआधी तू माझं एक काम कर. स्वामीजी जातात आणि 1 किलोभर मातीची वजनाची वीट घेतात. ती त्याच्या हातात एक बोलतात की तुझ्या कमरेचा शेला सोड व त्यात ही वीट गुंडाळ आणि तुझ्या पोटावर घट्टशी बांध. घरी जा, 9 तासात तुला जे काही काम करायचं आहे ते तू कर. ठीक 9 तासांनी तू माझ्याकडे परत ये. तो मुलगा ते वीट बांधतो व घरी जातो. घरी गेल्यावर आता ते पोटावर ओझे घेऊन त्याला जेवता येणार, ते पोटावर घेऊन त्याला झोपता येणार, त्याला श्वास घेणे अवघड झाले होते, त्याला कोणतीही कृती करणे अशक्य झाले होते. तो अस्वस्थ झाला आणि स्वामीजींकडे परत गेला. स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला होता की जगामध्ये आईचे उपकार का फेडता येत नाही? तुम्ही तर मला शिक्षा दिली, हे ओझे पोटावर घेऊन मला कोणतीही कृती करता येईना झाले. आता फक्त हे ओझे सोडायला सांगा. स्वामीजी जरा हसतात आणि म्हणतात की तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं आहे. अरे, तू केवळ 9 तास देखील तुला ते ओझे पेलता आलं नाही, त्याच्या तिप्पट असणारे तुझे वजन तुझी आई गर्भामध्ये त्याचा 9 महिने सांभाळ करते. तिचे उपकार तू कसे काय फेडशील? खरंच जगामध्ये दुधाचं नातं हे महान असतं आणि आई या शब्दापुढे सर्व जग लहान असतं. अहो, ईश्वराने एखाद्या लहान बालकाला विचारलं की सांग तुला पुढच्या जन्मी कशी आई हवी, सांग तुला पुढच्या जन्मी कशी आई हवी, तर ऐश्वर्यासारखी सुंदर आई हवी की अंबानी सारखी श्रीमंत आई हवी, माधुरी दीक्षित सारखी छान नाचणारी आई हवी की लता दीदींसारखी छान गाणारी आई हवी, सांग तुला पुढच्या जन्मी कशी आई हवी.
तर ते मूल देखील ईश्वराला सांगेल, नको मला ऐश्वर्या, नको अंबानी, भले माझी आई मला पाजू देत पिठात घालून पाणी. पण तिच्या त्या पाण्यालाही येते अमृताची चव, तिच्या त्या पाण्यालाही येते अमृताची चव. लता दिदी असतील ग्रेट, पण मला माझ्या आईच्या अंगाईनेच येते झोप, मला माझ्या आईच्या अंगाईनेच येते झोप. धन्यवाद. धन्यवाद रोहिणी. यानंतर श्रुतिका सावंतीने आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, माझे नाव श्रुतिका शरद. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. एकदा काय झाले, माझ्या कथेचे नाव आहे हिरकणीची कथा. एकदा काय झाले, कोजागिरी पौर्णिमे दिवशी काही गवळणी गडावर दूध विकण्यासाठी गेला. त्यातील एका गवळणीचे नाव होते हिरकणी. हिरकणीची मुलगी अत्यंत छोटी होती. हिरकणी गडावर दूध विकण्यासाठी गेली. गडावरून निघताना हिरकणीला उशीर झाला. गडाच्या दरवाजापाशी येऊन पाहते तर काय, गडाचे दरवाजे बंद. हिरकणीला खूप चिंता वाटू लागली, कारण तिची घरी एकुलती एक लहान मुलगी होती. तिने गडकऱ्यांना खूप विनंती केली, गडाचे दरवाजे उघडा. परंतु महाराजांचा आदेश असल्याप्रमाणे गडकऱ्यांनी तिला नकार दिला. हिरकणीची चिंता अत्यंत वाढू लागली, कारण तिची छोटीशी मुलगी घरी एकटीच होती. तिला काही सुचेना. ती अत्यंत तिथं रडायला लागली त्या गडावर. तिने गडकरी ही काय करणार. महाराजांचा असा नियम होता की एकदा का सकाळचे दरवाजे उघडले की संध्याकाळ होताच ते दरवाजे बंद होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दरवाजे उघडण्यात येतील. हिरकणी हिरकणीला खूप चिंता होऊ लागली. हिरकणीला एक उपाय सुचला. तिने जी आजपर्यंत ज्या वाटेने कोणीच गेले नाही त्या वाटेने तिने गडावरून उतरण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या प्रेमापोटी हिरकणीने विशाल गडावरून उतरण्याचा निर्णय घेतला. एवढ्या अंधाराची हिरकणी त्या गडापाशी गेली. खाली पाहते तर मरण्या इतकी दरी होती. हिरकणी त्या गडापाशी येऊन उभी राहिली व बाळाच्या प्रेमापोटी त्या गड उतरू लागली. हिरकणीचे हातपाय खूप खरचटले होते. हिरकणी गडावरून खाली उतरली व बाळाला पाहताच घरी परतली. घरी गेली व बाळाला पहिला मिठीत घेतले. तिचे बाळ आईला बघून खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशीच ही बातमी शिवरायांपर्यंत पोहोचवली गेली. शिवराय आश्चर्यचकित झाले. आजपर्यंत जे काम कोणीही केले नव्हते ते काम ह्या हिरकणीने करून दाखवले. हिरकणीने करून दाखवले. तिला गडावर बोलवण्यात आले. गडावर तिचा सत्कार, महाराजांनी तिचा साडी व चोळी देऊन तिचा सत्कार केला व सर्व गडकऱ्यांनीही तिचा सत्कार केला. अशी ही गवळण गडावर एवढे बोलून मी माझी भाषण. नमस्कार, मी सोहम सावंत. मी आपल्या समोर एक कथा सादर करणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे आपली स्पर्धा आपल्याशीच. ही गोष्ट खूप लहान आहे, परंतु या गोष्टीचे तात्पर्य खूप लहान आहे. एके दिवशी अकबर बादशाने बिरबलाला एक कोंबडा दिला. बिरबल, हा कोंबडा घेऊन जा, एका महिन्यानी परत घेऊन ये. हा कोंबडा परत आणशीलच तेव्हा या कोंबड्याची झुंज दरबारातील शाही कोंबड्याबरोबर असणार आहे आणि तुझा कोंबडा हरला नाही पाहिजे. अट फक्त एका गोष्टीची होती, झुंज शिकवण्यासाठी त्या कोंबड्याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी अजिबात येऊ द्यायची नाही. आता हे अवघड काम होते. कोणताही कोंबडा किंवा कोंबडी संपर्कात न येऊ देता बिरबलाला त्या कोंबड्याला झुंज शिकवायची होती आणि तीही शाही कोंबड्याच्या तोडीची. बिरबलाने त्या कोंबड्याला घेतले आणि ते निघून गेले. एका महिन्याने परत आले. आता झुंज होती, आखाडा सजला होता, लोक जमा झाले होते आणि ज्यावेळेस अकबर आणि बिरबल या दोघांचे कोंबडे एकमेकांसमोर आले तेव्हा मात्र चमत्कार झाला.
बिरबलाने आणलेला कोंबडा त्या शाही कोंबड्यावर असा काही तुटून पडला की तो शाही कोंबडा तडपडला. बिरबलाने आणलेला कोंबड्याचा प्रत्येक घाव हा वर्मावर लागत होता. त्याचा प्रत्येक निशाणा हा अचूकपणे लागत होता. बिरबलाचा कोंबडा एवढी चांगली तरबेज झुंज कशी काय खेळतो हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत होता. कारण बिरबलाचा कोंबडा हा कोणताही कोंबडा किंवा कोंबडी संपर्कात न येऊ देता झुंज शिकला होता. आणि ज्यावेळेस बिरबलाचा कोंबडा हा वरचढ ठरला त्यावेळेस शाही कोंबडा रक्तबंबाळ झाला आणि लोकांमधून गर्दीमधून वाट शोधत पळून गेला. आता अकबराने बिरबलाला विचारले, बिरबल, कोणताही कोंबडा किंवा कोंबडी संपर्कात न येऊ देता एवढी चांगली तरबेज झुंज कशी काय शिकला? त्यावर बिरबलाने सांगितले, महाराज, तुम्ही मला कोंबडा दिला, मी तो घेऊन गेलो. तुम्ही मला सांगितलं होतं याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी येऊ द्यायची नाही. मी अजिबात आणली नाही. मी फक्त एवढंच केलं, याला एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं. पण ज्या खोलीमध्ये मी त्याला कोंडून ठेवलं त्या खोलीमध्ये मी सर्व बाजूंनी आरसे बसवून घेतले. आणि ज्यावेळेस या कोंबड्याने आरशामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहिले तेव्हा तो खवळून उठला आणि स्वतःच्या प्रतिबिंबाशी लढायला लागला. आणि आज हे त्याचे प्रतीक आहे की तो एवढी चांगली तरबेज झुंज शिकू शकला. या गोष्टीचे तात्पर्य काय? ज्याची झुंज स्वतःशी असते त्याला हरवणारा कोणीच नसतो. त्यामुळे आपली स्पर्धा आपल्याशी हवी, आपली झुंज आपल्याशी हवी. धन्यवाद. सकाळपासून तुम्ही सर्वजण हे 10वीचे विद्यार्थी पाठीमागे सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रम ऐकत आहात. आज असा एक वेगळा घेतो, आजी माझी विद्यार्थी आणि संस्था असा त्रिवेणी संगम आज या ठिकाणी साहेबांनी घडवून आणला. ज्ञान वरिष्ठ कसा असावा त्याचं एक आदर्श उदाहरण ज्ञान साहेबांनी देता येऊ शकेल. गेल्या आठवड्यामध्ये संस्थेत कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला आम्ही होतो. साहेब आमच्याकडे बघत नव्हते. शेजारी जवळ घेतलं, घरी नेलं, चहा पाणी केला. सर काय चाललंय? आम्ही लाजलो आणि साहेबांना साहेब तुम्ही कधी येत आहे? बस म्हणले जरा इथं, जरा मला शांत केलं. आणि असा या ठेव घडून या ठेव जीवनामध्ये ज्यावेळी मी ह्या 3 विद्यार्थी संपर्क साधला ते म्हणले, सर आम्ही इतक्या वर्ष लांब होतो, आमचं फॅकल्टी बदलली, कसं काय? सुरट मगाशी म्हणला घरी आला पळत, सर काय करू? त्याला आठवून मागली सगळ्याला आठवून दिले. ठीक आहे बोलतो. आणि आज आहे का नाही, आज आजी माझी विद्यार्थी आणि संस्था असा एक त्रिवेणी संगम साहेबांनी घडवून आणला. पिंदा क्रांतिकार म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता एक देव देणाऱ्याचे हात घ्यावे. साहेबांनी जे दातृत्व दाखवलं ते दातृत्व आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये दाखवावं सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि चिटणीस मॅडमने मॅडमला मी विचारलं, कारण कसं काय आपण जरा एक वेगळं नियोजन करूया का? सर करा म्हणले नियोजन. की ग्रंथ महोत्सवामध्ये 1-2 परिसंवाद चांगले झाले होते. परिसंवाद तर साहेबांचा एक सहभाग होता आठवणींच्या मेंदुळ्यावरती. साहेब मला वाटतं मेंदुळ्यांच्या वरती बोलले होते. आणि त्याचवेळी नादो महाराजांच्या विषयी एक त्या ठिकाणी प्रयोग झाला होता. आणि या विषय साहेबांनी चांगला घेतला होता, यापुढे मराठी साहित्याचे वारसदार कोण हे करण्याचे काम खऱ्या अर्थानं आजी आणि माझी विद्यार्थी काही प्रमाणात या ठिकाणी करत आहेत. याचं प्रत्यक्ष उदाहरण खऱ्या अर्थाने ठिकाणी साहेबांना मिळत आहे. माझी विद्यार्थी बोलले, आजी विद्यार्थी तर बोलत आहेत. दुसरं सांगायचं साहेब, आठवणींच्या हिंदोळ्यावरती तुम्ही ज्यावेळी बोलला त्यावेळी मला लोहार सरांची आठवण झाली. त्यानंतर मित्र जीवनाने या कसा असावा त्याचं एक उदाहरण झालं. मी ज्यावेळी त्या मेंढरे साहेबांचं वर्णन करत होता तेव्हा शेजारी तुम्ही बघितले होते की चांगले प्रतिष्ठित लोकांचे परिवार घेतले होते. ते नेहमी ते येत होते. अप्रतिम न्याय ठेवाच्या सभामंडप साहेबांनी त्या मेंढरे साहेबांचं जे वर्णन ज्यावेळी केलं त्यावेळी लोहारचं न्याय माझ्या समोर आठवले की जीवनात न्याय मित्र कसा असावा. या मित्राचं उदाहरण या ठिकाणी देता येऊ शकतं. आज या बालकुमार साहित्य संस्थेमध्ये सुद्धा
लोहार सर या ठिकाणी सदस्य होते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोहार सर हे लोहार सर हे संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र लिहिण्याचं काम करायचं असतं. ध्यान ठेवा, जूनमध्ये ते गेले. आठवण येऊ लागली एक चांगला मित्र गेल्या. ध्यान ठेवा, मनापासून दुःख झालं. आणि यातून मग एक कविता, एक विषय घ्यावा, आठवणीतल्या कविता, की ज्या कविता आपण शालेय जीवनामध्ये शिकलो, ऐकल्या, ज्या साहित्यिकांनी मांडलेल्या आहेत आणि ते साहित्य अजून तोलामोलाच आहे. त्या साहित्याला अजून वजन आहे. आपण त्या किंवा जर म्हटलं ना की त्यावेळेस साहित्याच्या लोकांनी जी लिहिलेलं आहे ते गुणगुणावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं. आणि तो विचार मनामध्ये आला. आमच्या बालपणच्या काही आठवणी घेतल्या आणि या आठवणी दिसून येऊ शकतं. लोहार सरांच्यासाठी एक 4 ओळी कवितेच्या ठिकाणी सादर करतो. कविता ही भावनिक आहे, थोडं चुकल. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागो नये वेदनेची कुणा, दृष्ट लागो नये वेदनेची मना, दृष्ट लागो नये वेदनेची मना, दृष्ट लागो नये वेदनेची मना. मित्र असला जवळ जर काजळासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय हो उन्मना, मैत्री चाटते गाय हो उन्मना. जाबिलक तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. शेवटच्या कड्यामध्ये अनंत राऊतांनी शेवटच्या कड्यामध्ये अनंत राऊतांनी जे वर्णन केलेलं आहे ते मित्राला म्हणतात, मित्रा मी जाणार आहे, मी जाणार आहे, तुला त्या ठिकाणी एक काम करायचं आहे. मित्रा मी जाणार आहे, तिथे ते काम करायचं आहे. जीवनामध्ये मित्र असावा. मित्र असेल तर दुःखाचे दरवाजे बंद होतात. ज्याप्रमाणे चुरगळलेल्या फुलांनी सुगंध द्यावा म्हणजे क्षमा असते, ती क्षमा मित्राजवळ असते. आणि मग तो कवी मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो तुला यायचं आहे, ते यायचं आहे कुठं, आणि तो मग तुला एक काम करायचं आहे. तू रडूही नकोस, काही देऊ नकोस, पण तू एक काम कर. ते काम कोणतं कर, तो असं म्हणतो जाळताना मला, जाळताना मला, जाळताना मला, जाळताना मला. देय ठेवा असा, देय ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. गेल्या वर्षी आम्ही शाळेतील कार्यक्रमाला
कविता सादर केली होती. त्यावेळी साहेब म्हणाले होते, या कवितेला चांगले संगीत मिळाले तर असा कविता फेमस होईल. ही कविता बॉईज 4 मध्ये आली आहे. ती कविता मी आता सादर करतो. या कवितेचे नाव आहे काय सांगू राणी मला गाव सुटन. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ भावनाग अंग, जीनच्या कापडामध्ये दुनिया झाली कशी रंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये रंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची पारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली चोरी. कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, कपड्या चिपऱ्या कपड्यांवरती फिरती साऱ्या पोरी. इथं म्हातारीच्या डोईवरला पदरा हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा उंच गाण गाती, माणसांनी माणसांची तोडली का नाती. ओले चिंब पावसात ओली चिंब माती, शारदेच्या चांदण्यात भिजल्या का घराती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रमते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामध्ये चाकू पुरण पोळी. पुरीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली पोर कशी साहेब झाली, गावाकडली पोर आता पारा खाली आली. मास्तराच्या ठेक्यावर शाळा आमची सुटली, राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली. शांतेचं काट अजून 10वी सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. धन्यवाद आजी. माझे नाव अदिती सावंत. मी एक कविता म्हणून दाखवणार आहे. माझ्या कवितेचे नाव महानतेचा मानदंड तू. कवयित्री पद्मा गोळे. भयान अंधाराने होते जीव कोंडूनी गेले, जो खडवाहत मानेवरती जगणे नशिबी आले. तुकड्यासाठी मानवी कुणिया केली भिक्षांदेही, निज धर्माची वा देशाची चाळच उरली नाही. पालखीतूनी मिरवत होते ते विकलेले गेलेले, स्वाभिमान अनशास्त्र तेज धुळीत मिळूनी गेले. या अंधारी दिशा दिशावर प्रकाश फेकित ऐसे, महानतेचा मानदंड तू महाराष्ट्र अवतरसी. स्पर्श तुझ्या पायांचा हो अन पेटून उठली माती, पायतळीचे दगडही उठले मिळवते प्राणज्योती. नजर तुझी संजोग पडता वटल्या झाडावरती, समशेरी लाख मावळे वीर प्रकटले भोवती. झोपड्यांतूनी उभे ठाकले सशस्त्र गड अन किल्ले, तोफांनाही अजिंक्य ठरले केवळ बरच्या भाले. पराभूत ही भूमी उठती शस्त्रास्त्रे परदुनिया, महाराष्ट्राला मान प्रेत तू नेशी तू शिवराया, नेशी तू शिवराया, नेशी तू शिवराया. नमस्कार, माझे नाव गणेश चंद्रकांत मतकर. मी तुम्हाला एक कविता सादर करून दाखवणार आहे. कविताचे नाव बाप. कवी इंद्रजित भालेराव. शेतामध्ये माझी खोप ती
बोराटीची झाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप ती तर राबत कष्टात माझा शेतकरी बाप ती तर राबत कष्टात माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट जगा मिळाय साखर काळी उसाची पाचट जगा मिळाय साखर काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं बाप काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं बाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची जाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची जाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या बाळी निघालेला रात दिस काम धंदा त्याच्या बाळी निघालेला रात दिस काम धंदा कष्ट सारे त्यांच्या हाती दुसऱ्यांच्या हाती माप कष्ट सारे त्यांच्या हाती दुसऱ्यांच्या हाती माप बाप फोडत लाकड माय पेटावी ती चुला बाप फोडत लाकड माय पेटावी ती चुला पिठ्या मागल घामाची काय चव सांगू तुला पीठ मागल घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच ते खातो जग करी हपाहप आम्ही कष्टाच ते खातो जग करी हपाहप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप ती तर राबवतो कष्टात माझा शेतकरी बाप ती तर राबवतो कष्टात माझा शेतकरी बाप धन्यवाद धन्यवाद गणेश. यानंतर टाळ्या वाजवा त्याच्यासाठी सगळं. त्याला इंग्रजी बालेराव भेटतो त्याला इंग्रजी बालेराव माझे मित्र आहेत माहिती आहे तुम्हाला आपल्या शाळेत बोलवणार त्यांना पण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या इंद्रजित भालेरावांचं शिक्षण कसं झालं माहिती पाहिजे ते नापास झाले आणि त्यांच्या भावाला शहरामध्ये शिकायला पाठवलं मग आता स्वयंपाक कोण करणार पण ते वडील काय म्हटले तू जा तिथं ते भावाला स्वयंपाक करून घाल तो शहरात गेला स्वयंपाक करून घालता घालता त्याचं वाचन चालू झालं हळूहळू तिने ऍडमिशन घेतली हळूहळू त्याच्या आयुष्यामध्ये चांगले शिक्षक आले पोतापल्लीस आले सगळे आले आणि आज तो महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये प्रसिद्ध आहे जे शहरामध्ये आपल्या भावाला जेवण करून घालण्यासाठी गेलेले इंद्रजित भालेराव त्यांचं आयुष्य सगळं बदलून गेलं त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या मग शेजारी कविता सादर झाली कुठली झाली त्यांनी काय सांगितलं कवितेत तुम्ही गावात थांबू नका त्या कवितेत अर्थ आपण काय घेतोय टाळ्या वाजवतोय गुत्ता दित्ता तर त्याला महत्व नाही महत्व कशाला आहे जो गावात अडकला आता समजा ही मुली गावात अडकली असते तर काय झालं असतं लग्न झालं असतं कुठं तर बाकडा थांबत बसली असते तो जर गावात अडकला असता मुलगा तो काय झालं असतं नागेवाडीतच ते जर गावात अडकले असते सर त्यामुळे तुम्हाला आंबेडकरांनी सांगितले ते महत्व लक्षात घ्या शहराकडे चला शहराकडे चला म्हणजे त्यांनी सांगितलं किती पगार होता 1000 रुपये त्या माणसाला त्याला अजित सावंतला किती कष्ट घेतले असतील मुंबईमध्ये आता मला माहिती आहे माझ्या मुलाला किती पैसे आम्हाला त्याला कमवावे लागतात उदाहरणार्थ तो गुगलमध्ये आहे पण 1000 रुपयामध्ये मुंबईमध्ये दिवस काढायचे कष्ट त्यांनी ज्या पद्धतीनं केले ते महत्वाचं किंवा आपण लक्षात ठेवायचं इंद्रजित भालेरावांच्या कविता या शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी स्वीकारल्या सगळी शरद जोशींची गाणी आहे ती इंद्रजित भालेरावांची आहे तर आपण नक्की आपल्या शाळेत आणू परंतु त्याच्याबरोबर त्याचं कौतुक असं
त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्यानं दिली, पण एक दिवस रजा काढली नाही, एक दिवस रजा काढली नाही. कार्यक्रम करायचे, रात्री पुन्हा आपल्या कॉलेजवर हजर व्हायची. ही त्यांची निष्ठा होती विद्यार्थ्यांशी. कुणाची निष्ठा होती? विद्यार्थ्यांशी. त्यामुळे हे आपल्याला वाचलं पाहिजे. इंग्रज बालरावांची कविता, आता या मुलाचा फोटो त्यांना पाठवून दे. आपलं हे सगळे युट्यूबला चाललंय माहितीये ना तुम्हाला. तर सगळ्यांची भाषणं आता संध्याकाळी युट्यूबला तुम्हाला कधीही बघायला मिळतील. ती तुमची स्फूर्तीस्थान ठरव, एवढीच तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. गेल्या 2 दिवसावर साहेब ठाण्याच्या मॅडम आल्या होत्या, तुमच्या नातेवाईक पाठवल्या, देशपांडे मॅडम आल्या. त्यांनी नेव्हीच्या वर्गावरती 1 तासभर लेक्चर त्यांची परीक्षा घेतली आणि नंतर आम्ही बाहेर आलो. त्यांची माझी 15 मिनिटं ही चालली होती, उलटे सुलटे की काही प्रश्न. तुम्ही मुलांसाठी काय वेगळे घेता काय? 8वीच्या वर्गामध्ये घेतलं, त्या मुलाला कविता म्हणली. सर म्हणले मी या मुलाला काय मदत करू? मॅडम सांगितले त्यांनी काय सांगायचं ते. ग्रामीण त्या मुलांच्या मुलाला तुम्ही कुठून येता? तुमचं अंतर किती आहे? तुम्ही सायकल येत का? मी तुमच्यासाठी काय करू? इतकी शाळा साहेब इथं नाही, पण इथं मला तुम्ही जे जीव लावला, जे प्रेम मिळालं, मी साहेबांना अवश्य सांगेन. इथं जातच नव्हत्या. म्हणलं मॅडम अंधार पडल्या, मुलींना जायचं तिकडे, जाईना जिथून ते. पण म्हणल्या त्या, मग दोघांना सांगतो आपण येता जाणं कसा असावा. त्या मॅडमची आमची ओळख काहीच नव्हती. मी तर तिकडे बसलो होतो पलीकडे झाडाखाली, माझी तयारी चाललेली. त्यांनी आम्ही दोघांना झाले जरा, पण इतक्या तयारी मॅडम साहेब होत्या. मी शिकलो त्यांच्यापासून खूप. कसे प्रश्न विचारून तयार, नकारात्मक बोलत नव्हत्या. आणि अशी चिकाटी नाही ती त्यांची होती. मला वर्गात शेवट त्यांनी घेतलं. वर्गात आमचा 15 मिनिटात कार्यक्रम वर्गात झाला. मुलं विद्यार्थी मी मॅडम चौघातच आमच्या वर्गात एकमेकांची मुलाखती, उलटे सुलटे प्रश्न. फार तयार मॅडम, फार म्हणजे एक PhD करणाऱ्या व्यक्तीशी मला बोलायला मिळालं. आज संपूर्ण भारतभर मॅडम कधी फिरते आपण कुठे आणून म्हणजे जाणीव झाली. त्या दुसरी एक मगाशी मुलीनं भाषण केलं ना की परत मला त्यांनी आम्हाला सर्वांना निमंत्रण दिले. कुठं? एप्रिलमध्ये म्हणले साहेबांना सांगा त्यांच्यावर तुम्ही तिकडे आमच्या तिकडं तुमचा पाहुणचार करते. न्याय ठेवा की साहेब नसताना सुद्धा आज तुमचं काय चाललेलं आहे की ठाण्यात होते का? ठाण्याच्याच मॅडम आलेल्या होत्या. साहेब त्या विद्यार्थ्याचे वडील वारले मध्यंतरी, म्हणजे 8वी वर्गातच आहे तो. तिकडे कलागुण चांगले, पण आपण त्याला सर्व हे करतो त्या पद्धतीनं. तर त्या मुलातल्या खूप इष्ट होतं ना, अचानक बोलला डायरेक्ट पुढे येत होतो. आणि आज तुम्ही ते एक मोठ्या साहित्यिकाशी मला म्हणलं होते कविता कोण आहे, कुठले आहेत? म्हणलं तू फक्त म्हणून साहेब काय अगदी करतील व्यवस्थित. न्याय ठेवा, एका इंग्रजीत बाल्यावर न्याय ठेवा फार मोठी व्यक्ती आहे. न्याय ठेवा फार मोठी व्यक्ती आहे. पुढचं माझे नाव वैष्णवी साळुंके. नमस्कार, माझे नाव वैष्णवी साळुंके. माझ्या कवितेचे नाव आहे नक्षत्राचं देणं. कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं, कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं आणि विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं. कुणाकडून काय घ्यावं त्यांनी शिकवावं. वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून काय घ्यावं? विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी. आयुष्यभरासाठी अंगावर समाधानाने घ्यावी. कधी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात बसावं. कधी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात बसावं. श्यामच्याई लिहिणाऱ्या प्रेम श्यामला अनुभवावं. त्यांच्या डोळ्यातलं अपार प्रेम माया अनुभवावी. खरा तो एकची धर्म शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. कधी कधी मला वाटतं बोरकरांच्या वर्गात बसावं. त्यांचे सागरासारखे सागरापरी गहिरे डोळे अनुभवावं. हे जीवन त्यांना कळले हो, मलाही शिकवाल का विचारावे. कधी कधी मला वाटतं कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं. कशा साई भिजविसी डोळे त्यांच्याकडून ऐकावं. रात्रीच्या गर्भात उषा कालची आशा जागवीत निघावं. पाठीवर तात्यासाहेबांचा हात असल्यावर लढरे पोरा ऐकताना कणा आठवावा. कधी कधी मला वाटतं शांताबाईंकडे जावं. ऋतू हिरवा ऋतू बरवा कुठं भेटला जाणून घ्यावं. माझे जीवन गाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात एक चक्कर मारावी. विचारावं त्यांना व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता. आनंदाच्या रसात नात कसे राहता. त्यांच्या चष्म्याआडच्या प्रेमळ मिष्टी डोळ्यात खोल डोकावून बघावं. शतदा प्रेम करावे जरा रहस्य समजून घ्यावं. कधी कधी वाटतं ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं. कडा ज्या लागल्या जीवा त्या जीवाला भेटावं. दिवसभर त्यांच्या जवळच राहावं. पाटे त्यांच्याकडून गंधमी राज करणाऱ्या शुक्राला बघावं.
ते दूध तुझ्या घटातले गोडवा त्यांच्याकडून अनुभवावा. सायंकाळी त्यांच्यासोबत मावळते दिनकराला प्रणाम करावा. तिन्ही सांजा सगळे मिळाला ऐकताना पुन्हा भेटण्याचे वचन दे म्हणावं. कधी कधी वाटतं जावं बालकवींच्या गावा. पाय टाकून जलात बसलेला तो अंधुबर अनुभवावा. सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून निघावे. आनंद आनंद गडेच्या तळ्यात न्हावून निघावे. कधी कधी मला असं खूप काही वाटतं. कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटतं. कवी असतात परमेश्वराचं दूत घेऊन येतात प्रतिभेचं लेणं. कवी असतात परमेश्वराचं दूत घेऊन येतात प्रतिभेचं लेणं. तुमच्या माझी ते असतं नक्षत्राचं देणं, नक्षत्राचं देणं. धन्यवाद. धन्यवाद वैष्णवी. माझ्या कवितेचे नाव आहे माणूस पण गारठलं. कवी शशिकांत शिंदे. पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा. हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा. प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोक असायचं. दूध दुग्ध तूप लोणी याला माप नसायचं. पसा भरून धान्य तर चिमणी दारात टिपायची. पै पाहुण्यांसाठी माय दिवस रात्र खपायची. सणवार जत्रामधून किती जल्लोष असायचा. भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटले. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटले. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटले. धन्यवाद. मी तुमच्या पुढे एक कविता मी तुमच्या पुढे एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव एवढे द्यावे. कवी लक्ष्मीकांत तांबोळी. अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग न जावे. अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग न जावे. उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. घराला उंबरा राहो पेटती राहू दे चूल. घराला उंबरा राहो पेटती राहू दे चूल. कुण्याही मायपत्राशी खेळते राहू दे मुलं. कुण्याही मायपत्राशी खेळते राहू दे मुलं. फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा. फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा. चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. तानुल्या बाळ ओठांचा तुटो ना दे कधी पाना. तानुल्या बाळ ओठांचा तुटो ना दे कधी पाना. असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा. असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा. चालत्या तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे. चालत्या तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे. घनांचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. घनांचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. कितीही पेटू दे ज्वाळा जळाचा जाळ न व्हावा. कितीही पेटू दे ज्वाळा जळाचा जाळ न व्हावा. बरसत्या थेंब थेंबांचा भुईतून कोंब उगवावा. बरसत्या थेंब थेंबांचा भुईतून कोंब उगवावा. अनंता एवढे द्यावे भुईचे अंगमी व्हावे. अनंता एवढे द्यावे भुईचे अंगमी व्हावे. शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे गीता. कवी विंदा करंदीकर. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या गड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याच्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. धन्यवाद. माझे नाव विशाखा विजय पवार. कविताचे नाव कणा. कवी कुसुमाग्रज. ओळखता का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कोणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा धन्यवाद. माझ्या कवितेचे नाव आहे ज्यांची बाग फुलून आली. कवी दत्ता हलसगीकर. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा. सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा. युवायुगांचा अंधार जिथे पहाटेचा गाव न्यावा. युवायुगांचा अंधार जिथे पहाटेचा गाव न्यावा. ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळवर पाणी द्यावे. ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळवर पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून द्यावे. आबाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे. आबाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना उचलून वरती घ्यावे. मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना उचलून वरती घ्यावे. धन्यवाद. माझे नाव नमस्कार, माझे नाव वैष्णवी सावंत. मी आज माझ्या कवितेचे नाव आईसारखे दैवत. कवी ग दि माडगुळकर. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांना शिकणे आई. तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा. तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा. तीन काही देवानंतर नवी मस्तक. तीन काही देवानंतर नवी मस्तक. आईच्या पायी मस्तक आईच्या पायी. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांना शिकणे आई. कौशल्य विनरामन ठावा देवकी पोटी कृष्ण जन्मला. कौशल्य विनरामन ठावा देवकी पोटी कृष्ण जन्मला. शिवरायांचे चरित्र घडवी माय जिजाबाई. शिवरायांचे चरित्र घडवी माय जिजाबाई. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांना शिकणे आई. नकोस विसरून आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे. नकोस विसरून आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे. थोर पुरुष तू ठरून कैसा होई उतराई. थोर पुरुष तू ठरून कैसा होई उतराई. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांना शिकणे आई. धन्यवाद. माझे नाव आहे राज सोमनाथ सोनमय. बासी मंडेकर. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो. कितीतरी दिवसात नाही नदीत डुबलो. कितीतरी दिवसात नाही नदीत डुबलो.
खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी, जुनीच वाहत्या पाण्याची शिर ओळखीती. केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईल निर्भय, गावाकाठच्या नदीत होईल मी जलमय. आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची, थोडी आणि नदीचा प्रवाह, अंगावर काटा आली बघा म्हणून हा येते. दिवसा पारव्या पाण्याचे बरी होतात नयाची, शिरदायमुखी ऋतूच्या. धन्यवाद. धन्यवाद. कवितेचे नाव देवाई आहे देशात पाऊस पाड. कवी दी पु चित्रे. देवाई आहे देशात पाऊस पाड, देवाई आहे देशात पाऊस पाड. जिथे पाण्याला येतो कुणाचा वास, जिथे पाण्याला येतो कुणाचा वास, तिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताक, तिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताक. देवा जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग, देवा जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग. देवा याही देशात पाऊस पाड, देवा याही देशात पाऊस पाड. जिथे माणसाचं खत घालून समाज उगवतात, जिथे माणसाचं खत घालून समाज उगवतात, तिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात, तिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात. आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात, आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात. देवा याही देशात पाऊस पाड, देवा याही देशात पाऊस पाड. जिथे दुष्काळ ही नशीब पळवून जातात, जिथे दुष्काळ ही नशीब पळवून जातात, तिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात, तिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात. तिथे परोपकाराचा ओव्हरटाईम सुदैव चालतो, तिथे परोपकाराचा ओव्हरटाईम सुदैव चालतो. देवा याही देशात पाऊस पाड, देवा याही देशात पाऊस पाड. कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात, कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात, आणि उपाशी मरणारे त्यांना साथ करतात, आणि उपाशी मरणारे त्यांना साथ करतात. जिथे दुष्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात, जिथे दुष्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात, देवा याही देशात पाऊस पाड, देवा याही देशात पाऊस पाड. माझ्या कवितेचे नाव आहे घाल घाल पिंगावाऱ्या. कविता सुरू करण्याआधी मी त्याची पार्श्वभूमी सांगते. ही कविता अशी आहे की एक मुलगी नवलग्न झालेली एक मुलगी, ती सासरी गेलेली आहे. मुलगी माहेरच्या आठवणींनी व्याकुळ होते. त्या आठवणी माहेरी वाऱ्यासोबत माहेरी पाठवते ती आशा. कवितेचे नाव घाल घाल पिंगावाऱ्या. कवी कृणी निकुंभ. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या खनात, आई भाऊ साठी परी मन खंतावत. विसरली काग भाद व्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं. फिरून फिरून सय जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग शेव ओला चिंबवतो. काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार, हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार. परसात पारिजात काचा सडा पडे, कधी फुल वेचायला नेशील तुगडे. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय, माया माझ्या बर दाट जशी तुझी माय. आले भरुनिया डोळे पुन्हा गळानी दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला, माऊलीच्या भेटीसाठी
तुझ्यासाठी जीव व्याकुळ. धन्यवाद. ज्याच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात घेऊन आपल्या मस्तकी लावण्याचे भाग्य आपल्याला लाभले अशा आपल्या राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ ज्यांनी सोन्यासारखे स्वराज्य निर्माण केले असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. मला भारताचे संविधान लिहिण्यासाठी जास्त कष्ट लागलेच नाहीत असे म्हणणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. संत साहित्यांनी आपल्याला काय शिकवले? संत साहित्य म्हणजे मराठी सारस्वतांचा भक्कम पाया. त्यानं मराठीला प्रतिष्ठा दिली, खऱ्या अर्थाने श्रीमंत केले, सामर्थ्य दिले, सौंदर्य दिले. जे मानिजे भूत तेथे मानिजे भगवंत असं म्हणत माणसातला देव जागा केला. ज्ञानदीप लागू जगी या न्यायाने तर दुरितांचे तिमिर दूर केले. 18 पगड नाना विविध जाती धर्माच्या लोकांना भक्तीचा न्याय मिळवून दिला. चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक ज्ञानाची नांदी घुमवली. रूढीच्या बंधनात पिसणाऱ्या स्त्रियांना भक्तीची संजीवनी दिली. संत साहित्याचा आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला आजच्या काळाच्या परिप्रेक्षात पाहून चालणार नाही. आपल्याला तो काळ आठवावा लागेल. तो काळच असा होता की धर्माला ग्लानीचे आले होते. वैद्यकीय परंपरा यांना ऊत आलेला होता. मूल्यांना चाल नव्हती. मूर्तीपूजेला उधाण आलेले होते. आणि अशातच उगम झाला संत साहित्याच्या शिकवणीचा. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग आरत्या यांसारखी ज्ञानरत्ने समाजाला गवसली. एकनाथी भागवत, रामायण यांसारखे भारुडाचे प्रवर्तक आपल्याला मिळाले. संत तुकोबांची गाथा म्हणजे भगवंतांच्या धर्माचा खळखळता झराच म्हणावा लागेल. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणारे संत सावतामाळी. आम्ही देवा तुझे सोनार असे म्हणणारे नरहरी सोनार. आम्ही वारीक करू हजामत असे म्हणणारे संत मेळाने यांनी विश्वकल्याणाचा संदेश दिला. वयाने लहान पण ज्ञानाने महान असणाऱ्या जनाबाईंनी ताटीचे अभंग लिहिले. डोईवरचा पदर खांद्यावरी घेऊन जाईन मी बाजारी असं म्हणणाऱ्या मुक्ताबाईंनी तर स्त्री शक्तीचे दार ठोठावले. आता समजा संत साहित्यातून जर साहित्य वजा केले तर जसं शिखरांशिवाय पर्वत, लाटांशिवाय सागर, आत्म्याशिवाय शरीर, तसंच मग संत साहित्याशिवाय साहित्य असंच म्हणावं लागेल ना. महाराष्ट्राची पारंपरिक क्रांती घडवून आणली ती म्हणजे संतांच्या फलश्रुतीने असे आपण म्हणतो. आणि हेच खरे आहे. आपण असेच म्हणतो. वासना विचार यांचे सामर्थ्य देणारी संतांची महती. आजच्या काळात भ्रष्टाचाराची कीड वाढत आहे. अमानुष दलदल यातून संत साहित्यच आपल्याला मुक्त करेल. अवघ्या मनावरती आनंदाचे डोळे आनंद तरंग उठतील. जय रामकृष्ण हरी. धन्यवाद श्रेया. व्यासपीठावरील मान्यवर यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. माझा विषय आहे मला आवडलेले पुस्तक तत्त्वज्ञान हे जपानमधील पुस्तक. आज अनेक भाषात अनुवादित झालेले हे पुस्तक मराठीतही अनुवादित झालेले आहे. हे पुस्तक जपानमध्ये व भारतात बेस्ट सेलर पुस्तक ठरले आहे. एका बंद रेल्वेच्या डब्यात एका शिक्षकाने चालवलेली शाळा याची ही कहाणी आहे. अवघी 7 वर्षे त्या रेल्वेच्या डब्यात शाळा चालवली गेली. परंतु दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब पडून ती शाळा नष्ट झाली. तेथील शिक्षकही मरून पडले. परंतु ती आज 7 वर्षांची शाळा अनेक शिक्षकांना प्रेरणा देत आहे. निष्ठेने केलेले काम किती प्रेरणादायी ठरते याचाच वस्तुपाठ म्हणजे या शिक्षकाचे जगणे आहे. जपानमधील शिक्षक कोबायाशी
ते सुरुवातीला नोकरी करत होते. निवृत्तीनंतर त्यांना मुलांशिवाय करमेना म्हणून त्यांनी शाळा उघडण्याचे ठरवले. परंतु त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी रेल्वे स्टेशनवरील रिकामे डबे पाहून त्यात शाळा भरवायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी स्टेशन मास्तराची परवानगी घेतली. त्यांना यात काहीतरी विक्षिप्तपणा वाटला, परंतु त्यांनी परवानगी दिली सुद्धा आणि त्या बंद रेल्वेच्या डब्यात तोमोई ही शाळा सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब पडल्यामुळे ही शाळा काही वर्षांसाठी थांबली होती. पुढे ही सर्व मुले मोठी झाली. लेखिका म्हणजे तत्वचन तिला मूळच्या शाळेतून काढून टाकले गेले होते, कारण तिच्याविषयी येणाऱ्या तक्रारी खूप गंभीर होत्या. ती शाळा चालू असताना खिडकीतून चिमण्यांशी बोलायची, बँडवाल्यांना हाक मारायची आणि बँड वाजवायला सांगायची. हे तिचे दुर्गुण समजले जातात. संगीत ही तर या शाळेची भाषाच होती. कवायती संगीताच्या तालावर घेतल्या जायच्या. लोकनृत्यही शिकवलं जायचे, नाट्यही शिकवलं जायचे. शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून शेतीसाठी वेगळा तास असायचा. तेथे चक्क ग्रंथालय होते. मुख्याध्यापकांनी स्वतःच्या कल्पवृत्तीने अनेक खेळ शोधून काढले होते. ते मुलांना खूप आवडायचे. मुले आनंदाने खेळायची. ग्रंथालयातील मुले पुस्तके वाचायची, तेथील गोष्टी वाचायची. अशी शाळा जर जगात असेल तर जगातील हिंसा संपेल हा लेखिकेचा विश्वास सार्थ आहे. या पुस्तकाचे विक्रीचे अनेक उपक्रम केले गेले. पहिल्याच वर्षी या पुस्तकाच्या 103 प्रती विकल्या गेल्या. पुढे त्या लेखिकेला युनिसेफने सद्भावना दूत म्हणून नियुक्त केले. मराठीत 1000 पुस्तकांची आवृत्ती संपायला अनेक वर्षे लागतात. यात तत्वचांचे यश समजून घ्यावे. तेथील एका रिमांड होममध्ये राहत असलेल्या बाल गुन्हेगार मुलीने तर असे लिहिले की मला कोबाईशी सारखी आई आणि शिक्षक लाभले असते तर मी कधीच गुन्हेगार झाली नसती. फक्त हीच एक प्रतिक्रिया आजच्या शिक्षणाचे अपयश सांगते. पुन्हा शिक्षक आणि आईच्या प्रेमाची शक्ती आणि शिक्षणाची शक्ती हे काय करू शकते हे सुद्धा दाखवते. आज चकचकीत इमारतीत एज्युकेशन मॉल्समध्ये डिजिटल तंत्राने दिले जाणारे म्हणजेच आपल्याला शिक्षण वाटते. ते तर आवश्यक आहे आणि त्या लेखिकेने एका बंद रेल्वेच्या डब्यात शाळा चालवली गेली. तेथे आयुष्यभर मुलांना पुरेल इतके शिक्षण दिले गेले. डिजिटल तंत्रापेक्षा शिक्षण म्हणजे शिक्षकांची खरी शाळा ही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रेममय संबंधाच्या किनाऱ्यावर भरत असते. हे त्या पुस्तकात दिले आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. माझा विषय आहे मला आवडलेले पुस्तक. आदिवासी भागात किंवा दुर्गम भागात शिक्षक म्हणून काम करणारे शिक्षक सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेमुळे वैतागतात. अशा शिक्षकांना प्रेरणा देणारे पुस्तक म्हणजे गडचिरोली सारख्या दुर्गम भागात काम केलेल्या गो ना मुनघाटे या गुरुजींच्या अनुभवावरील पुस्तक माझी काटेमुंढेरीची शाळा. गडचिरोली जिल्हा म्हटलं की आपल्या समोर येतो तो नक्षलवाद्यांनी वेढलेला प्रदेश आणि अपार दारिद्र्य. आजच तेथे घनदाट जंगल आहे. तेव्हा 50 वर्षांपूर्वी जेव्हा हा शिक्षक तेथे नोकरीला लागला तेव्हा तेथील परिस्थिती कशी असेल याची कल्पनाही करवत नाही. मुनघाटे गुरुजींनी आपले अनुभव लिहिले व ते स्थानिक प्रशासकाकडून प्रसिद्ध केले. त्यामुळे ते राज्यात पोचले नाहीत. मला गडचिरोलीच्या प्रवासात या गुरुजींच्या पुस्तकाचा शोध लागला. मग मी साने गुरुजींच्या साधनाला विनंती केली. साने गुरुजींच्या परंपरेतील या गुरुजींची कहाणी महाराष्ट्रापुढे आली. दुर्गम अशा काटेमुंढेरीत नोकरीसाठी कोणीच तयार नसते, परंतु हा तरुण शिक्षक ते आव्हान स्वीकारतो. नोकरीसाठी ट्रकने प्रवास करत निघतो. ट्रकने प्रवास करत असतानाच ट्रक ड्रायव्हर काटेमुंढेरी शब्द ऐकतो व म्हणतो, बाबूजी काहे को मरने जाते हो काटेमुंढेरी. ही काटेमुंढेरीची ओळख ऐकून मनात निराशा दाटते, कारण त्या गावात नुकताच एका शिक्षकाचा खून झालेला असतो. गावकरीच त्या शिक्षकाचे खुनी असतात. मद्यपी आणि विनयभंगाच्या गुन्ह्याखाली गावकरी त्या शिक्षकाला खून करून संपवतात. अशा गुन्हेगार गावात हा तरुण शिक्षक निघालाय. मनात प्रचंड भीती. रात्रीच्या किर्र अंधारात ट्रक फाट्यावर थांबलाय.
पुढे कसे जायचे याचा विचार करत असतानाच गावचा मंडगू पाटील बैलगाडी घेऊन गुरुजींना न्यायला फाट्यावर येतो. पाटील रांगड्या भाषेत गावाची माहिती देत असतानाच आमच्या गावात जास्त ढवळाढवळ करायची नाही हा दमही गोडीतच देऊन टाकतो. मुले तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी ठरतात. गावाचे कौतुक होते. लेखकाने आदिवासी लोकजीवनाची ओळख करून दिली आहे. आदिवासी जत्रा, एखाद्याचा मृत्यू झाल्यावर प्रेम व्यक्त करणारे रिवाज, रात्रीच्या वेळी शिकारीचे खेळ, हे सारे लेखक अत्यंत रम्यपणे रेखाटतो. लेखक त्याच्या लाडक्या विद्यार्थ्यांची अर्धपोटी जेवणाचे वर्णन करतो तेव्हा भयावह दारिद्र्याच्या दर्शनाने वाचक हेलावून जातो. पोटात काटे भरून जगणाऱ्या या माणसाची काटेमुंडीतली शाळा जगेल का हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाला अस्वस्थ करून टाकतो. नवे आव्हान उलगडून दाखवतो. त्या भागातील आदर्श शिक्षक नागोसे गुरुजी यांना खोट्या नक्षलवादाखाली अटक होते. हा संवेदनशील शिक्षक आत्महत्या करतो. ही चल वाचकालाही राहते. पुस्तकाच्या शेवटी शालाबाह्य मुलगा चेंडू हा शाळेचा मुख्याध्यापक बनून राष्ट्रपती पुरस्कार मिळवतो. आजच्या अब्दाव संस्कृतीला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. सर्वात महत्त्वाची प्रेरणा हे पुस्तक समर्पणाची देते. धन्यवाद. धन्यवाद धनश्री. यानंतर राजेश्वरी मतकर हिने आपले मनोगत व्यक्त करावे. माझे नाव राजेश्वरी मतकर. मी आज तुम्हाला मला आवडलेले पुस्तक याविषयी सांगणार आहे. मला आवडलेले पुस्तक ज्याचे नाव आहे माती, पंख आणि आकाश. या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर मुळे आहे. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या लाट नावाच्या गावातील सामान्य कुटुंबातील मुलाची. हा मुलगा आपल्या गावच्या मातीला साक्ष ठेवून चालू लागतो. संत नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जनाबाई यांचे विचारधन आणि मूलभूत परिवर्तन घडवणारे आगरकर, फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांचे विचारधन हे त्याचे सगळे सोबत असतात. आकाशाला गवसणी घालण्यासाठी परिश्रम आणि चिकाटी यांचे पंख घेऊन उंच झेप घेणारा ध्येयवेडा कवी मनाचा तरुण स्वसामर्थ्याने केंद्रीय लोकशाही आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आणि संवेदनशील मन, सूक्ष्म निरीक्षण दृष्टी ठेवून देशसेवेत रममान होतो. भारतभर देशाचं प्रतिनिधित्व करणारे हा उंच पदावरील अधिकारी मानवतेचं, प्रामाणिकतेचं आणि सामाजिकतेचं भान सोडत नाही. विश्वश्री माझे घर हे त्याच्या वागण्यातून प्रतिबिंबित झालेलं दिसतं. नवी आव्हानं स्वीकारत नवी माणसं, प्रदेश, निसर्ग आणि ज्ञान यांच्यात तो खोलवर गेलेला असतो. जगातलं एकमेव आनंदाचं उदाहरण म्हणजे आपला रस्ता आपणच ओळखणं आणि त्या रस्त्यावरून मनाची, बुद्धीची आणि विचारांची मशागत करून प्रत्येक संघर्षाला यथाविध रूप देत पुढे जाणं. असं म्हणणाऱ्या जिप्सीचा म्हणजेच भारत विदेश देशसेवेत काम करणाऱ्या ज्ञानेश्वर मुळे यांचा उत्कंठावर्धक प्रवास माती, पंख, आकाश उलगडून दाखवत. माती, पंख प्रसिद्ध झालं तेव्हा नायकाची गोष्ट नवीन होती. ग्रामीण भागातला सामान्य घरातला मुलगा देशसेवेत जातो अशी ही कथा. पुस्तकातून प्रेरणा घेणारे IAS, IFS अशा अन्य सेवांमध्ये गेलेल्या लोकांची एक संपूर्ण फळीच तयार झाली. 15-15 पानांच्या प्रतिक्रिया लेखकांनी लिहून पाठवल्या. दिल्ली विश्वविद्यालयात शिकणारा मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीचा कांबळे नावाचा मुलगा त्याच्या सुवाच्य हस्ताक्षरात या माती, पंख या पुस्तकातून प्रेरणादायक उद्धृत्ते लिहून वहीत भरतो. दमास्कस, मॉरिशस आणि दिल्ली येथे सगळीकडे मला ही पत्र मिळतात. अजूनही पत्र येणं थांबलेलं नाही. सगळीकडे मला या पत्रांची जाणीव होत आहे. पुढच्या वाटचालीसाठी ही पत्र माझ्यातील जिप्सीचा हुरूप वाढवतात. एवढे बोलून माझा विषय इथं संपतो. मला आवडलेल्या पुस्तकाचे नाव साई, मी कलेक्टर आहे.
शून्यातून विशाल आकाशाकडे झेप घेणारा हा संघर्षमय प्रवास डॉक्टर राजेश पाटील यांनी या आत्मकथनेतून चित्रित केला आहे. असंख्य अभावग्रस्त तरुणांच्या समूहाचा एक प्रतिनिधी म्हणून डॉक्टर राजेश पाटील हे समोर येतात. हे या आत्मकथनेतून असे सांगतात की सामाजिक जीवन आणि आर्थिक विवेचनेमुळे असंख्य अभावग्रस्त तरुणांची सृजनशीलता नष्ट झाली आहे. कथाकथन, कविता गायन, मला आवडलेले पुस्तक याचे प्रमाणपत्र वितरण त्या ठिकाणी होते. एकाच वेळेला सर्व विद्यार्थ्यांनी यायचं. चैताली पवार, रोहिणी सावंत, श्रुतिका सावंत, सोहम सावंत. सोहम सावंत, आर्यन जाधव, आदिती सावंत, वैष्णवी साळुंके, निखिल भोसले. पुढे आणि जागृती सावंत.